नमस्कार. आपण रोज बघतो की स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे. पण मैत्रिणींनो, मला एक सांगा, समाजामध्ये जे काही आपल्या आजूबाजूला घडत आहे ते किती त्या गोष्टीचा आपल्यावरती इम्पॅक्ट होत आहे, समाजावरती किती इम्पॅक्ट होत आहे, आपल्या मुलींवरती त्याचा खूप जास्त प्रमाणात असर होत आहे. आणि हे अगदी भयावह वातावरण आपल्या आजूबाजूला आहे. तर आता हे एकदा एक घटना घडली, म्हणजे एक दुर्घटना घडली, एका मुलीवरती रेप झाला, मर्डर झाला, आणि त्यानंतर आता ज्या काय ऍक्शन्स घ्यायच्या त्या सगळ्या ऍक्शन्स घेणं ते तर आहे. पण ही घटना होऊच नये, घडूच नये, यासाठी आपण काय करू शकतो? यासाठी प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक पुरुषांनी जर कॉन्ट्रीब्युट केलं तर निश्चितच आपण आपला समाज एक हेल्दी, हॅपी समाज निर्माण करू शकतो. तर आपण जसं गर्भसंस्कार म्हणतो की तुमचं बाळ तुमच्या गर्भात असताना पासूनच तुम्ही त्याच्यावरती संस्कार करायला हवेत, तर तसेच हे संस्कार तिथेच संपत नाही, हे पुढेही करणं गरजेचं आहे. तुमच्या मुलींना गुड टच, बॅड टच, त्यानंतर किती प्रोटेक्टेड राहणं, ग्रुपमध्ये कसं राहणं, स्कूलमध्ये कसं राहणं, काय अनोळखी व्यक्ती म्हणजे स्ट्रेंजर्स पासून दूर कसं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण शिकवत असतोच. पण यासोबतच तुमच्या मुलांना सुद्धा ट्रेन करणं गरजेचं आहे की त्यांनी मुलींचा रिस्पेक्ट कसा ठेवावा, त्यांनी त्यांच्या आईला, बहिणीला, मैत्रिणींना यांना प्रोटेक्ट कसं करावं, हे जर का आपण शिकवू शकलो तर मैत्रिणींनो, निश्चितच आपण एक चांगली पिढी निर्माण करू शकतो जिथे या सगळ्या घटना घडणार नाही. आणि जसं त्या वेस्ट बेंगॉलच्या मुलीचे किंवा बदलापूरच्या मुलींचे किंवा मग निर्भया प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले जे लोक आहेत, त्यांचे जे पॅरेंट्स आहेत, ते ज्या कंडिशनमधनं आज जात आहेत त्या कंडिशनमधनं कुणालाच जायची, कुणावरच ती वेळ येणार नाही. तर मैत्रिणींनो, उभ्या राहा, खंबीर राहा आणि लढा, कॉन्ट्रीब्यूट करा आपल्या समाजासाठी आणि आपल्या स्वतःच्या मुला मुलींच्या प्रोटेक्शनसाठी. थँक्यू.